गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी श्री सप्तशृंगी देवी मंदिराच्या शेजारी राणी नगर नाशिक येथे शिवसेना ठाकरेच्या वतीने हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणेच यंदाही भव्य दिव्य अशा ऐतिहासिक पौराणिक हलत्या देखाव्यांची परंपरा कायम राखून येत्या सार्वजनिक गणेशोत्सवात वटसिद्ध नागनाथांच्या जन्मकथेवर आधारित भव्य देखावा सादर करण्यात येणार आहे। स्वराज शिल्पकार बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवचे मंडळाच्या वतीने गणेश मंडप भूमिपूजन सोहळा कुडाळ मारून परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। या मंडप भूमिपूजन सोहळ्याला लाईफ मिशन ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, सुधाकर गायधनी, अरुण कनेरी, संजय भोरे, बाळूभाई ठाकूर, शोभा जोशी, लता पाटील, सुधीर कुलकर्णी, शैलजा कुलकर्णी, चंद्रकांत जोशी, पुरुषोत्तम कुलकर्णी, रवी चव्हाण तर दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकांत सुरते, आप्पासाहेब बाविस्कर, अरुण अत्तरदे, रमेश जगताप, नारायण बच्छाव, सुभाष पाटील, विजय वाघचौरे, बाळासाहेब काळे, मोदकेश्वर गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप गुंजाळ, वाल्मिक घुगे, ॲडव्होकेट राम नागरे, दीपक पंडित, बाळासाहेब नवले, राजसारथी हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन परशुराम निकम, सेक्रेटरी देवसिंग देशमुख, संचालक रमेश गांगुर्डे, अरुण मुनशेट्टीवार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, माजी नगरसेवक अमोल जाधव, देवानंद बिरारी, सुनील पाटील, बाळकृष्ण शिरसाट, निलेश साळुंके, बंडू दळवी, डॉक्टर विशाल जाधव, किरण शिंदे, सुयश पाटील, शोभा दोंदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर देशमुख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले, तर पूजा देशमुख यांनी गणेशोत्सवात देखावा पाहण्यासाठी आवर्जून येण्याचे आवाहन समस्त नाशिककरांना केले। सागर भाऊला खूप खूप शुभेच्छा। त्यांची अशीच प्रगती होत राहो आणि त्यांच्या कार्याला यश येवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तर स्वातंत्र्य दिनानिमित्त महागणेशोत्सव येण्याच्या पार्श्वभूमीवर आमचे सहकारी सन्माननीय सागर भाऊ देशमुख यांनी आज गणेशोत्सवाचं भूमिपूजन ठेवलं। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक आमचे आप्पा पाटील साहेब, श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष मान्य अजय ओबागुल, युवा सेनेचे मान्य शंभू ओबागुल आणि या परिसरातील सर्व ज्येष्ठ वृद्ध नागरिक आणि महिलांचा अतिशय उत्स्फूर्त सहभाग होता। त्यांच्या कार्याला माझ्याकडनं आणि श्रमिक सेनेकडनं खूप खूप शुभेच्छा येतो। तसंच सुनील ओबागुल यांच्याकडनं पण खूप शुभेच्छा येतो। त्यांच्या आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती हो आणि या परिसरातल्या नागरिकांना विनंती करतो की एकमताने सागर भाऊंना नगरसेवक म्हणून निवडून आणा अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी आपल्या हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न होत असतो आणि आपल्या मंडळाचे एक वैशिष्ट्य आहे की ऐतिहासिक आणि पौराणिक देखावे आपण इथे साकारत असतो। तर ह्या वर्षी आपण वटसिद्ध नागनाथांचा जन्म हा एक हलता भव्यदिव्य देखावा या ठिकाणी साकारणार आहोत आणि आजच्या या गणेश मंडप भूमिपूजनाप्रसंगी आमच्या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक वडीलधारे मंडळी, आमचे मार्गदर्शक अजय भाऊ बागुल, बाळासाहेबजी पाठक, शंभू भाऊ बागुल, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर तसेच या परिसरातील सर्व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी आशीर्वाद दिलेले आहेत। आणि आजचं गणेश मंडपाचं पूजन करून आम्ही सर्व नाशिककरांना आवाहन करतो की येत्या गणेशोत्सवामध्ये आपण आमच्या गणपती मंडळाला भेट द्यावी आणि ह्या ऐतिहासिक देखाव्याचं आपण लाभ घ्यावा। सर्व नागरिकांना 15 ऑगस्टच्या मी शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र सागरजी देशमुख आज त्यांच्या गणपतीचं मंडपाचं भूमिपूजन होतं। त्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी दरवेळेस युनिक पद्धतीने ते गणपती बसवत असतात आणि खूप लोकांना म्हणजे अर्ध्या नाशिककरांना पूर्ण नाशिककरांना हे असतं की सागर देशमुख पुढच्या वर्षी काय करणार आहे। सगळ्यांना बघण्याचा आनंद उत्साह सागर देशमुख दरवर्षी करत असतो। मला सर्व नागरिकांना व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करायची असा माणूस आपण नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवावा ही सर्व नागरिकांना विनंती करतो। सागरला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।